लोकांचा खूप गैरसमज आहे हा की मुलीचे पाय कसे पडणं. आणि मी बोलतोय जर ती मुलगी त्याचा घरदार सोडून येते, त्याच्या आईबापाला सोडून येते, म्हणजे ती आयुष्यातलं आपलं 1/4 लाईफ ती आपल्या पॅरेंट्स सोबत राहिली, आईबाबासोबत राहिली, ते सोडून ती तुमच्या घरी येते, Yes. तर तुम्ही तिला राणी बनवून ठेवलं पाहिजे. मग आणि तिची घरची जबाबदारी सगळी तिला दिली पाहिजे असं मला वाटतं. कारण की मी सांगतो आता, एक माणसाचं काम काय, पैसे कमवून आणायचे, तिला द्यायचे, घरचा खर्च सगळं ती बनवायची. मी बोलतो आता पर्सनली मुलगा असून की मुलींमध्ये ती मॅच्युरिटी लेवल जास्त असते की घर संसार कसा करायचा, संसार कसा आणि सांभाळायचा. हल्ली खूप कमी मुली हम्म. घरी राहतात रे, कारण हम्म. आता असं नाही बोलत लगेच आता पोलीस इंडिपेंडेंट भाई असतात मुली हा. इंडिपेंडेंट, कारण तिला असं वाटतं की उद्या आज तिच्या पॅरेंट्स कडे तिने केलंय, पॅरेंट्सने तिला त्या गोष्टी दिल्यात किंवा काय, कारण तिला ती गोष्ट माहितीये की तिच्या नवऱ्यावरती घरची जबाबदारी, हम्म. जर कुठली EMI देत असेल तो EMI वगैरे, तर ती पहिल्यापासून इंडिपेंडेंट असेल, ते ऑफकोर्स म्हणजे लग्नानंतर जॉब करते कारण तिला तिच्या नवऱ्याला हातभार द्यायचे. ते इंडिपेंडेंट असतं काही वाईट नाही, स्वतःचे खर्च स्वतःचे शॉक पुरे करणं ठीक आहे, इट्स ओके भाई. आणि इंडिपेंडेंट असलं खूप मोठी गोष्ट आहे भाई, स्वतःच्या गोष्टी स्वतःसाठी प्रत्येक करायला मुलगी लागतात, इंडिपेंडेंट पाहिजे. असलीच पाहिजे.